मला एक म्हणजे आय टेम टू आस्क दिस क्वेश्चन. या सगळ्या गोष्टींकडे नाटकाच्या आपण एक 180 वगैरे सगळं बोलतो, याच्याकडे तुम्ही बघतात. प्लेसमेंट जी आत्ता याच्या पुढे काय होईल, तुम्हाला कुठल्या वळणावर उभे आहे नाट्यसृष्टी, कुठे जाईल? हां, म्हणजे कुठे गेली पाहिजे आपण बोललो, पण आत्ता आपल्याकडे भांड्यात काय ते पाहिलं पाहिजे ना. आपण उगीच म्हणू की इकडे घेऊन जाऊ, तसं होणार नाही. ते कितपत पात्र आहे, जे काय पात्र आहे. मी तुम्हाला ते एवढंच सांगू शकीन, नाटक मोठं झालं पाहिजे. मोठं करणारे माझ्या समोर सगळे बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते त्यातले तज्ज्ञ आहेत. आज जग फिरलेली माणसं आहेत ही सगळी. असं नाही आहे की फक्त मुंबई महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांना त्या गोष्टींचं आकलन आहे. सरकारकडनं त्या प्रकारचं जर समजा प्रोत्साहन मिळालं तर मला असं वाटतं की वंडर्स करतील, असं माझं मत आहे नाट्यक्षेत्र आपलं. पण सरकारकडे जावं का मुळात नाटकाने? काय गरज आहे? एक व्यवस्था आहे. जावं ना, का नाही जावं? आपण त्यांची नाटकं नाही का बघत? ती फुकट आहेत. अरे पण म्हणून काय झालं? मग आपण का नाही जायचं? नाही, त्यामुळे त्या यंत्रणेचं एक लागू लांछन उभं राहतं. कशासाठी? म्हणून हे बघा, तो माणूस आत्ता बसलेला आहे तिथे, तो काय कायमस्वरूपी बसलेला नाही आहे. आणि त्याच्यावरती आत्ता लोकांनी त्याच्यावरती जबाबदारी टाकली आहे म्हणून तो बसलाय. ही लोकांची जबाबदारी आहे ना. पण त्यांनी लोकांची जबाबदारी सांभाळणं गरजेचं आहे. या लोकांच्या गरजा आहेत, जनतेच्या गरजा आहेत, त्यांनी हाताळल्याच पाहिजेत. पण ते हाताळत नाही असं लक्षात आल्यावर प्रश्न असा आहे की साखर कारखान्यांना पैसे जावेत का न जावेत हा एक वादाचा विषय, नंतर बोलू. पण तिकडे जर समजा 2-2, 5-5 हजार कोटी रुपये जात असतील तर 500 कोटी रुपये नाट्यसंस्थेला यायला काय हरकत आहे? बरोबर. मला वाटतं आपण शेवटाकडे येऊ. एक फक्त ॲनॉलॉजी मला नेहमी वाटते तुमच्याबद्दल मांडायशी मांडतो. बुद्धिबळ असतं, त्याच्यात सगळ्यात पॉवरफुल प्यादं असतं वजीर, जे राजकारण म्हटलं तर. पण बुद्धिबळ चालतो राजाच्या नावाने. राजाकडे पॉवर नसते, प्रतिष्ठा असते. आणि पॉवर प्रतिष्ठेला हरवू शकत नाही. पॉवर प्रतिष्ठेचे गुलाम असते. तुमच्यासारखा राजकीय नेता असणं हे आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे ना. खरंच सांगतो. म्हणजे त्या प्याद्यांचे वजीर या उतरंडीत तुम्ही बसत नाहीत, हे खूप चांगलं आहे. कारण त्यामुळे तो खेळ चालू आहे आणि तो खेळ सगळे एकाच डब्यात जातात. शेवटी राजा हरला की 2 प्रतिष्ठेचे राजा उरले तर कोणी कोणाला हरवत नाही. प्रतिष्ठा कोणाला हरवत नाही. प्रतिष्ठा दुसऱ्याला पराभूत करत नाही. तर अशा प्रतिष्ठित म्हणजे कलेच्या अर्थाने कलेचं कोंदण असलेल्या, कलेची जाणीव, त्याबद्दलचं मर्म समजणारा असा तुमच्यासारखा राजा नाट्यसृष्टीला खरोखर असला तर आनंद होईल, ही भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. या प्रसंगी मी माननीय भाऊसाहेब भोईर यांना विनंती करतो की आपण माननीय राजसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. माणसाला आतून बाहेरून बदलून टाकणारी कला म्हणजे नाटक. सरकारने नाट्यसंस्थेला प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं राज ठाकरे बोललेले आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलनातून राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. जर कलावंतांनी चांगलं प्रपोजल आणलं तर मी पुढाकार घेईन, सर्व राजकारणांना एकत्र आणीन, आपण हे नाट्यक्षेत्र मोठं करूया असं देखील राज ठाकरे बोललेले आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर आपली मतं रोखठोकपणे व्यक्त केलेली आहेत.